नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्यवहारी अपूर्णांक. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे, प्रकार नंबर 1. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 प्रश्नावरून व्यवस्थित असं लक्षात घेऊ आपण. पहा आता काय म्हटलं आहे, 1/2 व 1/3 या अपूर्णांकाची बेरीज किती. कोणता अपूर्णांक दिसत आहे, हा व्यवहारी अपूर्णांक. याच्या पूर्वीच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, दशांश अपूर्णांक. हा आपण व्यवहारी अपूर्णांक बघत आहे. ठीक आहे ना. पहा लक्ष द्या, काय करायचं, बेरीज म्हटल्यानंतर कशा पद्धतीने सोडून घ्यायचं. पहा 1/2 अधिक 1/3, कारण यांनी बेरीज म्हटलं म्हणून आपण बेरीज चिन्ह द्यावं लागेल. ठीक आहे ना. तर पहा हे सोडवण्यासाठी आपण लसावीच्या पद्धतीने काढू शकतो, किंवा या ठिकाणी 2च आहे व्यवहारी अपूर्णांक म्हणून तिरपा गुणाकार केला तरीही कमी वेळात उत्तर मिळते आपल्याला. तर पहा तिरपा गुणाकार करून उत्तर काढतोय मी. 3 1 3, याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी, अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक द्या, बे 1 बे. ठीक आहे. आणि या दोघांचा छेदामध्ये गुणाकार म्हणजे 3 दुणे 6. येईल लक्षात. बस झालाय. हे सोडून घेऊ. पहा आपण 3 आणि 2 किती 5, आणि छेदामध्ये किती 6, म्हणजे आपलं उत्तर किती आलं ते 5/6. बस झालाय. एक तिरपा गुणाकार केलं की उत्तर मिळते आपल्याला. ठीक आहे. चला याच पद्धतीचा परत एक बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 1. प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय, 3/4 व 3/6 या अपूर्णांकाची बेरीज किती. परत त्याच पद्धतीने सोडवायचं आहे, बेरीज करायची आपल्याला. पहा मांडणी करून घेतोय. 3/4 अधिक काय 5/6. बस झालाय. ठीक आहे. चला 6 18 अधिक 4 5 20. ठीक आहे. छेदामध्ये किती 6 चौक 24. येईल लक्षात. चला काय होईल पाहू. 18 अधिक 20 किती झाले ते 38. या ठिकाणी लिहितो मी 38. छेदामध्ये किती 24. भाग जर जात असेल तर देऊन द्या. पहा जातो भाग, 2ने भाग जातो. जर याला 2ने भाग दिला तर याचे निम्मे किती राहते तर 12. ओके. आणि याला जर 2ने भाग दिला तर याचे निम्मे किती राहते तर 19. याचा अर्थ आपलं उत्तर काय 19/12. ठीक आहे ना. चला त्यानंतरचा प्रकार नंबर 2 बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे. पहा 3/4 व 2/3 या अपूर्णांकाची वजाबाकी किती. याच्या पूर्वी काय पाहिला आपण, बेरीज बघितली. आता काय म्हटलं आहे त्यांनी, वजाबाकी किती. ठीक आहे ना. मग वजाबाकी त्याच पद्धतीने करून घेतो. पहा 3/4 लिहून घेतला या ठिकाणी. 3/4 वजा 2/3. 2/3 या ठिकाणी वजाबाकी चिन्ह का बरं घेतलं, त्यांनी म्हटलं म्हणून. ठीक आहे. त्याच पद्धतीने तिरपा गुणाकार करून उत्तर काढायचं आहे आपल्याला. पहा 3 त्रिक 9 वजा 4 दुणे 8, छेदामध्ये काय 4 त्रिक 12. येईल लक्षात. चला काय होईल पहा, 9 मधून 8 गेले किती राहिला 1, छेदामध्ये काय तर 12. म्हणजेच उत्तर काय आपलं 1/12. येईल लक्षात. परत त्याच पद्धतीचं एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तो दुसरा त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलं आहे, 4/5 व 2/3 या अपूर्णांकाची वजाबाकी. काय करायची आपल्याला, परत वजाबाकी करायची आहे. पहा हा लिहून घेतोय मी 4/5 वजा हा किती 2/3. इथे लिहितोय मी 2/3. येईल लक्षात. पहा काय होईल, 3 चौक 12 वजा 5 दुणे 10, छेदामध्ये 5 त्रिक 15. येईल लक्षात. बस झाला. हे सोडवायचं आहे. 12 मधनं 10 गेले, राहिले किती 2, छेदामध्ये काय 15. भाग जातो का नाही जाणार, गेला तर पॉईंटमध्ये येते. पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही आपल्याला. काय 2/15 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. चला प्रकार नंबर नंतरचा बघू 3. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा तिसरा त्यातला प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलं आहे, 10/6 ला दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. हे जे आहे हे काय व्यवहारी अपूर्णांक आहे. आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटमध्ये काढून घ्यायचं आहे उत्तर. ठीक आहे. मग याला सोडून घेऊ. याला कसं सोडवता येईल पहा, हा 10/6 ला भागायचं आहे आपल्याला, म्हणजे 10ला 6ने भागायचं आहे. इकडे साईडला घेऊन भागून घेतोय मी. पहा इथे भागतोय. या 10ला भागायचं आपल्याला कितीला 6ने. ओके. 6 1 6. ओके. किती राहिले यातले 10 मधून 6 गेले 4 आले, एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट येतो. ठीक आहे. परत 6 6 36. ओके. किती राहिले परत 4, एक्स्ट्रा 0. परत आता एक्स्ट्रा 0 दिला म्हणून पॉईंट द्यायची गरज नाही, एकदा दिलाच आहे आपण. परत 6 6 36. येईल लक्षात. म्हणजे राहिले काय ते 4. याचा अर्थ आपलं हे उत्तर काय 1.66. याचं उत्तर काय मिळते तुम्हाला 1.66 असं आपण दशांश अपूर्णांकामध्ये सांगू शकतो, कारण यांनी म्हटलं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. ठीक आहे. हे झालं आपलं उत्तर. चला याच पद्धतीचं परत एक बघू.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच तिसरा, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा दिला आहे. काय म्हटलं आहे, 7/3 दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. हे व्यवहारी अपूर्णांक आहे, आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटमध्ये काढायचं आहे. पहा त्याच पद्धतीने भागाकार करून घेतो. 7/3 याचा भागाकार करायचा आहे आपल्याला. काय करता येईल, बाजूला घेऊन भागाकार करतोय. पहा 7ला भागायचं आपल्याला कितीने, 3ने. 3 दुणे 6, किती राहिला इथे 1. ओके, एक्स्ट्रा शून्य घेतला म्हणून पॉईंट दिला. परत 3 त्रिक 9, परत किती राहिला 1, 10 मधून 9 गेले 1 राहिला, हा 0. परत 3 त्रिक 9, म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय मिळते, हे 2.33. या ठिकाणी लिहितोय मी 2.33. हे काढलं आपण काय, दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, 6/5 व 6/4 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता. यापैकी मोठा अपूर्णांक कोणता असं म्हटलं आहे. मग मोठा अपूर्णांक काढताना याचा भागाकार करून घेतला तरी मोठा मिळते, पण त्याच्यापेक्षा एक शॉर्टकट टेक्निक सांगतोय. काय करायचं नेमकं पहा, हे लिहून घ्या जसे आहेत तसे. 6/5 आणि 6/4 येईल लक्षात. पहा यांचा गुणाकार करायचा तिरपा, पण कसा पहा लक्ष द्या. याचा गुणाकार याच्याशी करून इथे लिहायचा, 6 चौक 24. ओके, इथे लिहिला 24, म्हणजे याचा गुणाकार याच्यासोबत करून इथे लिहिला मी, आणि याचा गुणाकार याच्यासोबत करून इथे लिहायचा, म्हणजे काय होईल 6×5 बस झालाय. आता मला सांगा याच्यातला मोठा कोणता, हा. येईल लक्षात. हा मोठा आहे म्हणून आपलं उत्तर हे. येईल लक्षात, कारण आपल्याला त्याने मोठा विचारला म्हणजे हा मोठा आहे, म्हणून 6/4 हा 6/5 पेक्षा मोठा आहे. येईल लक्षात. आणि लहान म्हटलं तर हे राहील. येईल लक्षात तुमच्या. फक्त असा क्रॉस गुणाकार करायचा आणि अशी उत्तरं काढायची, लहानही निघतो आणि मोठाही निघतो. येईल लक्षात. चला परत एक बघू या पद्धतीचं गणित. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 4, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलात, 1/2 व 3/7 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता. यापैकी मोठा अपूर्णांक कोणता हे म्हटलंय आपल्याला. त्याच पद्धतीने सोडून घेऊ याला. पहा याची मांडणी 1/2 आणि इकडे काय 3/7. काय सांगितलं मी, याचा काय करायचा, असा तिरपा गुणाकार, म्हणजे काय 1 × 7 म्हणजे या ठिकाणी किती येईल, 7च येईल. आणि 3 दुणे 6 म्हणजे या ठिकाणी काय येईल, 6 येईल. मग मला सांगा याच्यातला काय विचारला त्यांनी, मोठा कोणता. याच्यातला हा मोठा आहे, म्हणजे 1/2 हे उत्तर आहे आपलं. येईल लक्षात. काय राहील उत्तर, 1/2. ठीक आहे. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा काय 5, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. या ठिकाणी 4 व्यवहारी अपूर्णांक दिसत आहे आपल्याला. 1/2, 2/3, 3/4 व 4/5 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता काय म्हटलंय, लहान अपूर्णांक काढायचा आहे, पण व्यवहारी अपूर्णांक हे 2 नाही आहे, तर किती आहे, 4 आहे. मग अशा वेळेस काय करायचं पहा, लिहून घेऊ एकंदरीत. इथे पहा 1/2, 2/3, 3/4 आणि 4/5 येईल लक्षात. आता पहा यालाही त्याच पद्धतीने सोडवता येईल. 2 याच्यातला पहिले लहान काढून घेऊ. पहा या पद्धतीने लक्ष द्या. 1 × 3 म्हणजे 3 1 3, ठीक आहे ना, आणि 2 दुणे 4. मला सांगा याच्यातला लहान कोणता, 4 की 3. 3 लहान, याला राऊंड करून घेतोय मी. येईल लक्षात, कारण हा लहान आहे याच्यापेक्षा. आता या दोघांमध्ये पाहू, 3×5 15 या ठिकाणी आणि 4×4 16 या ठिकाणी, म्हणजे लहान कोण आहे, तर 15 लहान आहे. आपल्याला लहान पाहिजे. आता हे 2 खाली घेऊ आणि त्याच्यातला लहान काढू, म्हणजे आपलं उत्तर राहील. तर पहा आता हा किती लहान म्हटलं तर 1/2, इथे लिहितोय मी 1/2, आणि हा किती 3/4. आता या दोघांमधला लहान काढून घेऊ. आता आपण पहा 1 × 4 म्हणजे 4 1 हा 4, आणि हा काय 3 दुणे 6. मग मला सांगा 6 लहान आहे की 4 लहान आहे, 4 लहान आहे, म्हणजे सर्वात लहान काय 1/2, म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं, सर्वात लहान 1/2. येईल लक्षात. ठीक आहे ना. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 5, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. या ठिकाणी 4 व्यवहारी अपूर्णांक दिले आपल्याला, म्हटला यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. मग त्याच पद्धतीने यालाही सोडून घेऊ. पहा पहिले तर लिहून घेतो आहे 6/5, त्यानंतर 4/3, त्यानंतर 8/7 आणि 5/9. हे 4 व्यवहारी अपूर्णांक. दोघांमध्ये लहान काढून घेऊ. सुरुवातीला आपण पहा 6×3 18, ठीक आहे, 4×5 20, ठीक आहे. याच्यातला लहान हा आहे, राऊंड करून घेतला आहे मी. 8×9 72 आणि 5×7 35. येईल लक्षात. याच्यातला लहान कोणता आहे, हा लहान आहे. येईल लक्षात. आता या दोघांमधला लहान पाहून घेऊ. हा किती 6/5 आणि हा किती तर 5/9. येईल लक्षात. आता याच्यातला लहान काढू.
मोठा म्हटलं मोठाही काढता येईल, जर मोठा म्हटलं तर काय आहे, हे मोठे दोन इकडे घेता येईल आपल्याला आणि त्याच्यातला मोठा काढायचा येईल लक्षात. मग इथे काय होईल पहा आता, 6 9 54 आणि 5 5 25, म्हणजे आपला लहान काय हा, याचाच अर्थ 5/9 आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर काय राहील मग, या ठिकाणी लिहून घेतोय किती आपलं उत्तर 5/9 येईल लक्षात, म्हणजे हे आपलं उत्तर. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रकार बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. या पद्धतीने 5 व्यवहारी अपूर्णांक दिले आपल्याला. काय म्हटलं आहे, या अपूर्णांकापैकी मधला अपूर्णांक कोणता, लहान किंवा मोठा विचारलं नाहीये. लहान मोठा विचारलं तर आपल्याला काढता येईल, आपल्याला 4 मध्ये आपण काढल्याच्या अगोदर तिरपा गुणाकार करून लहानही काढता येईल आपल्याला, मोठाही काढता येईल. ठीक आहे ना, त्याच पद्धतीनं. पण या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक किती दिले 5, आणि काय म्हटलं आहे, या अपूर्णांकापैकी मधला अपूर्णांक काय काढायचा आहे तुम्हाला, मधला अपूर्णांक म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाची रेट आपल्याला माहीत असली पाहिजे. ठीक आहे, तर पहा या पद्धतीने सोडून घेऊयाला. पहा हा 3/4 इथे लिहून घेतोय मी. पहा 3/4 ओके, हा लिहून घेतलाय मी. त्यानंतर इथे लिहून घेतोय पहा हा 2/5, त्यानंतर हा 5/6, 1/2 आणि 4/5 हे आपल्याला त्याने दिलेले व्यवहारी अपूर्णांक आहे. याच्यापैकी मधला अपूर्णांक म्हणजे प्रत्येकाची रेट पहिले काढून घेऊ. पहा आता रेट काढण्यासाठी मी प्रत्येक अंशाला 10 ने गुणून घेतोय, थोडं सोपी जाते मग आपल्याला. 10 ने गुणा, 100 ने गुणा, रेटवर काहीही परिणाम पडत नाही हे लक्षात. पहा याला 10 ने गुणलं तर काय 30 होईल, याला 10 ने गुणलं तर 20, याला 10 ने गुणलं तर 50, हा 10 होईल आणि हा 40 येईल लक्षात. आता थोडं सोपं जाते आपल्याला. पहा काय होईल, आता हा परिपूर्ण भाग जाताना दिसताय का, तर जातो. पहा लक्ष द्या, निम्मे करतोय मी, याच्या निम्मे किती 2, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे, याच्या निम्मे 2, याच्या निम्मे किती 15. ओके, आता 2 ने जर 15ला भागलं तर तुम्हाला उत्तर किती मिळते 7.5 निघाला. 7.5 असं तोंडीच निघते आपलं. पहा आता 5 चोक 20 हा निघाला आपला किती 4. ओके, आता पहा हा जात नाही, याला असंच राहू द्या सध्या, नंतर काढू. हा पहा 2×5 = 10, याचं उत्तर किती निघालं 5, आणि हा 5×8 = 40. मग मला सांगा एवढ्यापैकी फक्त एकच कठीण गेला आपल्याला. कठीण म्हणजे ते सोडून घेऊ आता आपण. पहा लक्ष द्या, या 50ला भागतोय मी कितीने 6 ने. ओके, हां sin 7 sin 8 48. ओके, किती राहिले 2, एक्स्ट्रा शून्य घेतला मी, पॉईंट दिला. त्यानंतर sin 3 18 म्हणजे किती झाले ते 8.3, इथे लिहितोय मी बरोबर 8.3 येईल लक्षात. आता प्रत्येकाची आपल्याला रेट मिळाली. ठीक आहे, पहा पहिला किती आहे 7.5, दुसरा किती आहे आपला 4, तिसरा किती आहे 8.3, चौथा किती आहे 5 आणि सहावा किती आहे, सॉरी चौथा नंतर किती आहे, पहिला किती आहे आपला पहा 7.5, दुसरा किती आहे 4, तिसरा 8.3, चौथा 5 आणि पाचवा किती आहे 8 येईल लक्षात. आता मला सांगा त्यांनी मधला जेव्हा विचारला, मधला म्हणजे काय, समोरून म्हणजे मोठ्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आणि लहाण्यापासून घेतलं तरी तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजेच आपल्या या 5 पैकी मधला म्हणजे काय तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर राहायला पाहिजे. मग मला सांगा सर्वात मोठा कोणता दिसत आहे इथे, 1 नंबरवर सांगा, हा आहे 1 नंबरवर. ओके, 2 नंबरवर कोण आहे त्याच्यापेक्षा लहान, हा दिसत आहे 2 नंबरवर. आणि 3 नंबरवर कोण आहे जे आपलं उत्तर राहील, कोणता आहे 3 नंबरवर पहा, हे झालं आपलं उत्तर, 3 नंबरचं आपलं उत्तर. म्हणजेच आपलं उत्तर काय तर 7.5. या पूर्ण गणिताचं उत्तर काय आपलं किती 7.5 येईल लक्षात. 7.5 म्हणजे काय, तर 7.5 म्हणजे काय 3/4 म्हणजेच इथे आपण असे लिहू शकतो 3/4 येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर 3/4. मधला अपूर्णांक कोणता तर 3/4 येईल लक्षात. चला याला या पद्धतीने सोडून घेतलं तर कमी वेळात मिळते, नाहीतर लसाई वगैरे काढतो म्हटलं तर याच्यापेक्षा जास्त वेळ लागते. ठीक आहे ना. चला परत एक या पद्धतीचं गणित बघू आपण. पहा प्रकार नंबर हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. त्याच पद्धतीने 5 व्यवहारी अपूर्णांक दिले आपल्याला आणि म्हटला या अपूर्णांकापैकी मधला अपूर्णांक काढा. काय काढायचं आहे परत त्याच पद्धतीने मधला अपूर्णांक. ठीक आहे, मांडणी करून घेतोय पाहायची. 5/2, दुसरा काय आपला 4/3, तिसरा आहे 5/4, त्यानंतर 2/5 आणि एक आहे तो 3/2. आता हे पॉईंटमध्ये निघते, जर भागला आपण तर ते पॉईंटमध्ये न निघण्यासाठी काय करतोय आपण, या अंशाला प्रत्येकी 10 ने गुणतोय. 10 ने गुणलं तर 1 1 0 येऊन जातो. ठीक आहे ना, म्हणजे सोपं जाते आता आपल्याला. पहा 2 ने याला डायरेक्ट भाग जातो. पहा 2 ने जर 50ला भागलं तर 50चे निम्मे किती तर 25, हा एक मिळाला आपल्याला 25. ठीक आहे, चला त्यानंतर 3 ने भाग जात नाही, राहू द्या पूर्ण. आता यालाही भाग जातो. पहा
याच्या निम्मे केले मी 2, याच्या निम्मे करतो मी 25. ओके, 50चे निम्मे 25. मला सांगा 25ला जर 2ने भागला तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 12.5. 25च्या निम्मे 12.5. त्यानंतर 5 चोक 20, हा झाला 5 चोक 20. आणि 2ने जर 30ला भागलं तर 30च्या निम्मे किती? 15. म्हणजे हाही निघाला आणि हाही उत्तर निघालं. फक्त हे एक काढायचं आहे, काढून घेऊ आता आपण, काही अडचण नाही. पहा, या 40ला कितीने भागायचं आहे? 3ने. ओके, 3 1 3, किती राहिला या ठिकाणी? 1, हा घेतोय 0. परत 3 त्रिक 9. ठीक आहे, परत एक एक्स्ट्रा 0 घेतो पॉईंट, परत 3 त्रिक 9, 13.3 लिहून टाकतो. ठीक आहे ना, इथे लिहितोय मी 13.3. बस झालाय. हे सर्व उत्तर मिळाले आता आपल्याला. ठीक आहे, आपल्याला मधला अपूर्णांक विचारला म्हणजे मोठ्यापासून लहान्याकडे जाताना 3ऱ्या क्रमांकाचा, पहिला दुसरा सोडून द्या, 3ऱ्या क्रमांकाचा बघू आता आपण. पहा, सर्वात मोठा दिसत आहे या ठिकाणी हा 1 नंबर 25. 25 पेक्षा लहान कुठला दिसत आहे? तर हा. ठीक आहे ना, हा 2 नंबर. आता 3 नंबर म्हणजे आपलं उत्तर. चला, 3 नंबर कुठला आहे? हा 13.3. 12.5 पेक्षा 13.3 मोठा आहे म्हणजे हे 3 नंबर आपलं उत्तर आहे. म्हणजे 13.3 या ठिकाणी लिहितोय, 13.3 उत्तर आहे. म्हणजेच काय? तर याचा 4/3 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. ठीक आहे ना, 4/3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. येईल लक्षात? चला, त्यानंतरचा प्रकार पाहू आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर हा 7, त्याच्यामध्ये गणित नंबर हा 1 आणि हा नंबर 2. ठीक आहे, या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक तर आहेच, पण व्यवहारी अपूर्णांकाचा काय दिलाय? गुणाकार. येईल लक्षात? काय? व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार दिलाय दोन्ही याच्यात. ठीक आहे ना, मग सोडून घेऊ. पहा, गुणाकार म्हणजे काय? तर डायरेक्ट आपल्याला भागाकार करून टाकायचा आहे. पहा, लक्ष द्या, 3 1 3, 3 5 15. ठीक आहे, 5 1 5, 5 5 25. इथे भाग जातो, 5 1 5, 5 6 30. बस झालाय. हे डायरेक्ट पूर्ण प्रत्येकाला भागच गेला. ठीक आहे ना, मग काही अडचण नाही आहे. पहा, 5 5 25 आणि 25 सक. पहा, 5 5 25 आणि 25 सक किती? 25 सक 150. या ठिकाणी या गणिताचं उत्तर किती मिळते आपल्याला? तर ते 150. येईल लक्षात? हे झालं 150. ठीक आहे, त्यानंतर तिकडे वळू आपण. पहा, इकडे पूर्ण भाग जातो. असा भाग नाही गेला तरी चालते, असाही देता येते आपल्याला, काही अडचण नाही आहे. पहा, कुठे भाग जात आहे? असं दिसत आहे आपल्याला. पहा, हा 7 1 7, 7 49. ठीक आहे, 7 1 7, 7 सकम 42. ओके, लक्ष द्या काळजीपूर्वक. 7 सकम 42, 6 1 6, 6 त्रिक 18. येईल लक्षात? परत 3 1 3, 3 5 15. येईल लक्षात? परत 3 1 3, 3 1 3 आणि 3 2 6. ठीक आहे, त्यानंतर 12ने भाग जातो 84ला, 12 1 12, 12 7 84. ठीक आहे, आता मला सांगा याच्यातला काय काय राहिलेलं आहे? तर 7 आणि छेदामध्ये किती? 5. हे आपलं उत्तर. बस झालाय. काय राहिला या ठिकाणी? अंशामध्ये 7 आहे, छेदामध्ये 5 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? तर 7/5. या गणिताचं उत्तर पूर्ण मिळालं आपल्याला 150 आणि याचं मिळते आपल्याला 7/5. येईल लक्षात? चला, त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर हा 8, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला आणि हा दुसरा दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे आणि भागाकाराचं सुद्धा दिसत आहे. ठीक आहे ना, म्हणजे एकाच वेळेस गुणाकार भागाकार आणि इथे गुणाकार भागाकार दिसत आहे. या पद्धतीने गणित कशा सोडून घ्यायचे हे पाहू आता आपण. पहा, आता हे पहिले तर लिहून घेऊ. पहा, या पद्धतीनं हे लिहितोय मी 72 भागेला किती? तर 64. गुणाकारात चिन्ह आहे तसंच लिहा. हे किती? 8/24. ठीक आहे, आता इथं भागाकाराच्या ठिकाणी मी गुणाकार करतोय. पहा, चेंज करून घेतोय. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकार केला तर 21/16चं 16/21 होऊन जाते. काय होते? 16/21. बस झाला. आता हे तर आपल्या याच्या पूर्वीच्या गणितात जसं सोडवलं तसं आपण सोडू शकतो याला. ठीक आहे ना, पहा, सोडून घेऊ याला. काय होईल? भाग जातो असं दिसत आहे. पहा, 8 1 8, 8 त्रिक 24. ठीक आहे, परत इथे भाग जाईल का? जातो. 8 8 64, 8 9 72. ओके, त्यानंतर परत जाईल भाग कुठे? 3ने भाग जातो. इथे पहा, 3 त्रिक 9 आणि 3 7 21. ठीक आहे, परत हा 3 आणि हा 3 कटला. ठीक आहे, त्यानंतर पहा, हे 8 1 8 आणि 8 2 16. याचा अर्थ आपलं उत्तर काय राहिलं? पहा, अंशामध्ये काय बाकी दिसत आहे तुम्हाला? 2 आणि छेदामध्ये काय दिसत आहे? हा 7. म्हणजे आपलं उत्तर काय? तर 2/7 हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात? अतिशय साध्या पद्धतीने सोडवलं आहे त्याला. 2/7.
ठीक आहे ना. याच्यासाठी थोडे पाडे वगैरे पाठवायचे, ठीक आहे, तर निघून जाते. आणि पाडा खूप काही मोठा म्हटला नाही, 12चा शेवटचा पाडा इथे पहा, सर्वात मोठा पाडा या याच्यामध्ये 12चा आला आहे आपल्याला. 15पर्यंत पाडे पाठ केले तरी भरपूर होऊन जाते, ठीक आहे ना. चला त्यानंतरचं गणित परत एक सोडू आता आपण. पहा याची मांडणी करून घेतो त्याच पद्धतीची. पहा 22/14 गुणेला 21/7, ठीक आहे. परत गुणाकारात चिन्ह घेतलं आहे मी भागाकाराच्या ऐवजी, म्हणजे 9/49चं काय होईल या ठिकाणी 49/9. बस झालं आहे. सोडून घेऊ आता आपण. पहा लक्ष द्या थोडं, कुठे भाग जाताना असं दिसत आहे. पहा 7 × 7 7 त्रिक 21. परत कुठे भाग जाईल, इथे जातो आणि इथे जातो. पहा 7 दुणे 14, ओके, 7 दुणे 14 आणि 7 7 49, 7 7 49. परत 2ने याला भाग देऊ, बे एक बे, बे एक बे आणि बे एक बे, म्हणजे 11 राहिले. परत 3ने इथे भाग जातो. पहा 3 1 3 आणि 3 त्रिक 9. आता मला सांगा, वर काय राहिला 11 आणि 7, छेदामध्ये काय राहिला फक्त 3. 3ने 7लाही भाग जात नाही, 3ने 11लाही भाग जात नाही, म्हणजे काय करता येईल तुम्हाला. पहा 11 7 हे लिहित आहे मी 77 आणि छेदामध्ये काय तर हे 3, म्हणजे आपलं उत्तर काय आलं ते सांगा 77/3. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा टॉपिक बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. या पद्धतीचं गणित आहे. पहा अंश आणि छेद तर अंशात दिलंच आहे, पण छेदामध्ये अंश आणि छेद आहे. आणि या ठिकाणी भागाकार गुणाकार गुणाकार भागाकार असे पण चिन्ह आहे. आता साध्या पद्धतीनं मांडणी करून घेऊ पहिले, नंतर सोडू. पहा याला कोणत्या पद्धतीनं मांडणी करता येईल याची. पहा हे लिहितो आहे, डायरेक्ट काढता येणार नाही आपल्याला, कारण इथं भागाकाराचं चिन्ह आहे, ठीक आहे. पहिले मांडणी करून घेऊ. पहा 10 किती सुरुवातीचा आहे 25, ओके. आधी तर भागाकारात चिन्ह आहे, या ठिकाणी गुणाकारात चिन्ह करा, म्हणजे आपल्याला भागता येईल डायरेक्ट. काय होईल 30/15चं 15 या ठिकाणी 30 होऊन जाईल, ओके. त्यानंतर गुणाकारात चिन्ह, परत हे असंच 40 किती या ठिकाणी 5. येईल लक्षात. आता ज्या भागाकारात आहे तर भागाकारातच ठेवा, काही अडचण नाही, ठीक आहे ना. काय 8/12 हा लिहून घेतो मी 8/12. त्यानंतर गुणाकारामध्ये काय 18/3 हा लिहितोय 18/3 आणि भागाकाराच्या ऐवजी इथे गुणाकार करा, म्हणजे 5/10चं काय होऊन जाईल या ठिकाणी 10/5. येईल लक्षात. आता आपल्याला काढता येते, अंशातले काढून टाकू आणि छेदातले काढून टाकू आपण, ठीक आहे. पहा अंशातले कसे काढता येईल आपल्याला. पहा 15 1 15 15 2 30, 5 1 5 5 8 40. परत 5 2 10 आणि 5 5 25. परत पहा हा 2 आणि हा 2 कटला. याचा अर्थ इथे पहा 5 दिसत आहे छेदामध्ये आणि अंशामध्ये 8 दिसत आहे, म्हणजे याचं उत्तर आलं पहा 8/5. ओके, काय राहिलं 8/5. येईल ना लक्षात. आता छेदामध्ये भागून घेऊ. पहा लक्ष द्या, 3 1 3 3 सक 18, 5 1 5 5 2 10. परत 4 2 8 4 त्रिक 12. परत 3 1 3 आणि 3 2 6. छेदामध्ये काही बाकी दिसत आहे का, इथे काहीच नाही आहे. अंशामध्ये पहा 2 2 2, बे 2 4 आणि 4 2 8, म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 8/1. छेदामध्ये काहीच नाही म्हणजे काय असते 1. बस हे सोडून घ्यायचं आहे. आता हे अंशामध्ये आणि हे छेदामध्ये आहे, मला सांगा हे कसं सोडून घेऊ. तर पहा बरोबर हा लिहून टाका पहिले 8/5. मग मला सांगा हा जर अंशामध्ये नेला तर काय होईल, हा 8/1चा काय होईल 1/8, म्हणजेच इथे गुणेला 1/8 या पद्धतीनं. म्हणजे आपलं उत्तर काय मिळते. पहा हा कटला 8 8 कटला, मग उत्तर काय आलं 1/5. याचं उत्तर बनते आपलं 1/5. येईल लक्षात. खूप काही मोठं गणित नाही आहे, गणित लहानच आहे, फक्त मांडणी व्यवस्थित करून घ्या. इथल्या इथं आपल्याला करता येणार नाही, मी मांडणी करून घेतली, नंतर पूर्ण काटून टाकले आणि याचा काय हा अंशामध्ये या छेदामध्ये याला अंशामध्ये नेलं आणि उत्तर काय मिळालं 1/5. येईल लक्षात. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आता. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 9, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, या ठिकाणी गुणाकारात चिन्ह आहे दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी भागाकारात चिन्ह आहेत. मग कसं सोडून घ्यायचं त्याच पद्धतीने याच्या पूर्वीच कसं सोडवलं पहा. इथे तर चेंज करायची काही गरज नाही, पण तरीही आपण लिहून घेऊ. पहा या ठिकाणी हा 3/4 गुणेला 16/4 गुणेला 6/8 हे जशा तशी मी लिहून घेतले. आता पहा भागाकारामध्ये काय येईल 18/27 सुरुवातीला असाच येईल. आता या भागाकाराच्या ऐवजी आपल्याला गुणाकारात चिन्ह वापरायचं आहे. 8/9चं काय होईल या ठिकाणी 9/8. परत इथे भागाकार आहे, इथे गुणाकार यूज करायचा आहे. 3/24चं काय होईल या ठिकाणी 24/3. आता त्याच पद्धतीने याला काय
भागाकार करून घेऊ याचा. पहा काय येईल. 4 × 4 4 चौक 16. हा 4 कटला. परत काही कटत आहे का. या 3ने 8ला भाग जात नाही. याला जातो. पहा याच्या निम्मे किती 3 आणि याच्या निम्मे किती 4. आता मला सांगा काहीही कटत नाही म्हणजे 3 त्रिक 9. याचं किती आलं उत्तर 9 आणि छेदामध्ये किती आहे फक्त 4. म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं 9/4. आता याचं काढून घेऊ आपण. पहा 9 दुने 18 9 त्रिक 27. ठीक आहे. त्यानंतर 3 × 3 3 8 24. ठीक आहे. परत 3 × 3 3 त्रिक 9. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा हा 8 आणि हा 8 कटला. म्हणजे मला सांगा इथे काय राहिलं छेदामध्ये तर काहीच दिसत नाही आहे. अंशामध्ये 3 आणि 2 आहे म्हणजे 3 2 6. याचा अर्थ या ठिकाणी काय निघालं 6 छेदामध्ये 1. इथे काहीच छेदामध्ये नाही म्हणजे काय घेता येईल आपल्याला 1. मग मला सांगा हे सोडवता येईल. आता आपल्याला पहा काय होईल. याला काय अंशामध्ये घ्यायचं आहे म्हणजे काय करता येईल 9/4 असाच लिहून टाकतोय आणि याला अंशामध्ये घेतलं म्हणजे गुणाकारात जर घेतलं तर 6/1चा काय 1/6 होईल. ठीक आहे. तर भाग जाते का जाते. पहा 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. आता भाग जाणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय पहा अंशामध्ये 3 1 हा 3 आणि छेदामध्ये 4 दुने हा 8. म्हणजे आपलं उत्तर काय या गणिताचं तर राहील ते 3/8. येईल लक्षात. 3/8. व्यवस्थित पहा मांडणी करा. हा भागाकाराचं बरोबर व्यवस्थित सोडवा त्याच्यानंतर हे उत्तर मिळते आपल्याला. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 10. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा 2/3च्या 3/4 मध्ये किती मिळविल्यास बेरीज 4/2 येईल. बेरीज 4/2 येईल. आता आपल्याला हे माहिती आहे च्या म्हणजे काय मध्य म्हणजे काय. च्या म्हणजे गुणाकार मध्य म्हणजे काय तर बेरीज. येईल लक्षात. आता पहा याची मांडणी करून घेतोय मी. 2/3 हे 2/3 4. ठीक आहे ना. 3/4 मध्ये आता या 3/4 मध्ये म्हणजे काय प्लस किती म्हणजे माहित नाही x मिळविल्यास बेरीज किती येईल 4/3. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते किती येईल 4 किती आहे त्या ठिकाणी 2. 4/2 येईल लक्षात. आता पहा हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला उत्तर मिळते. जर या ठिकाणी कंस टाकला असा तरी चालेल नाही टाकला तरी चालतो. ठीक आहे ना. तर पहा काय होईल या ठिकाणी हा 3 कटला. बे 1 बे आणि बे दुने 4. ठीक आहे. म्हणजे राहाला काय ते लिहून घेतोय मी. पहा 1/2 हा 1/2 लिहिला अधिक x बरोबर काय 4/2. ठीक आहे. चला काय होईल पहा. आता x रेट काढायची आहे म्हणजे हे जी संख्या आहे तिकडे न्यायची आहे आपल्याला. हा प्लसमध्ये इकडे गेल्यावर काय मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय x बरोबर 4/2. आणि एक लक्षात असू द्या या एक्सला इथं अधिकचं चिन्ह आहे. अधिकचं चिन्ह असलं तर लिहायची गरज नाही पण वजाचं चिन्ह असेल तर आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे ना. तर पहा त्यानंतर आता हे लिहून घेतलं इकडे वजा काय 1/2 हे सोडून घ्यायचं आहे आपल्याला. पहा x बरोबर काय याचा तिरपा गुणाकार करतोय. पहा बे चौक 8 वजा बे 1 बे छेदामध्ये बे दुने 4. बस झालाय. x बरोबर किती 8 मधनं 2 गेले किती राहिले 6/4. बस झाला. हे झालं आपलं उत्तर. भाग जातो का बघा जातो. मग देऊन द्या. पहा लक्ष द्या. बे दुने 4 आणि बे त्रिक 6 म्हणजे या गणिताचं उत्तर काय आपलं 3/2. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 10. प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 2/3 येईल. बेरीज काय 2/3. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. पहा सोडून घेऊ आपण. 3/5 च्या म्हटलं म्हणून गुणाकार 4/3 या ठिकाणी लिहितो 4/3 मध्ये म्हणजे प्लस किती म्हणजे माहिती नाही x घेतला तर बेरीज किती येईल 2/3 बरोबर 2/3 असं ते म्हणत आहे. ही झाली गणिताची मांडणी. मग त्याच पद्धतीने कंस टाकून घेतोय. पहा हा 3 कटला. हा कटत नाही म्हणजे 4/5 राहिला. इथे लिहितोय मी. पहा 4/5 अधिक काय हा x बरोबर काय तर 2/3 या ठिकाणी लिहितोय मी 2/3. येईल लक्षात. आता आपल्याला x ची रेट पाहिजे लिहून घेतोय. पहा हा x बरोबर काय हा लिहितोय 2/3. हा प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस म्हणजेच काय वजा काय होईल 4/5. ओके. x बरोबर किती आता यांचा तिरपा गुणाकार करून टाकू आपण. पहा 5 दुने 10. ठीक आहे. वजा 3 चौक 12. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय
छेदामध्ये 5 त्रिक 15 येईल लक्षात. आता मला सांगा x बरोबर किती, तर पहा 10 मधून 12 जात नाही, मग 12 मधून 10 काढा आणि वजा 2 करा, येईल लक्षात. म्हणजे 12 मधून 10 गेले तर काय राहिले, 2 तर राहिले, पण हा वजाचं चिन्ह येईल, छेदामध्ये काय तो 15 येईल लक्षात. म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय, तर x बरोबर किती, वजा 2/15 येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित, वजा 2/15. ठीक आहे. चला त्यानंतरचा टॉपिक बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 11, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 3/5च्या 4/5 मधून किती वजा केल्यास वजाबाकी 1/3. याच्या पूर्वीचं गणित बेरजेचं होतं, इथं वजा नव्हतं, बेरीज होती, येईल लक्षात. किती मध्ये म्हटलं होतं, या ठिकाणी मधून म्हटलं आहे, म्हणजे वजाबाकी करायची. आता पहा लक्ष द्या, 3/5च्या च्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय, तर गुणाकार, इथे लिहून घेतो आहे मी 3/5च्या 4/6 मधून, मधून म्हणजे काय वजा, किती वजा केल्यास, किती वजा केल्यास म्हणजे काय, या ठिकाणी x घेतो आहे, किती वजा केल्यास उत्तर काय येईल, वजाबाकी काय येईल, 1/3 येईल, 1/3. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ठीक आहे. पहा 3/5च्या 4/6 मधून किती वजा केल्यास उत्तर काय येईल, 1/3 येईल, येईल लक्षात. तर पहा आता त्याच पद्धतीने हा गुणाकार आहे, याला कंस करून घेऊ, भाग जात असेल तर देऊन देऊ. पहा 3 1 3 आणि 3 2 6, परत बे 1 बे, बे 2 4, म्हणजे 2/5 राहिला. या ठिकाणी लिहून घेतो आहे मी, हा 2/5 वजा हा x बरोबर काय, तर 1/3 येईल लक्षात. चला पहा, आता हा वजा x आहे, हा जशीच्या तसाच ठेवायचा, लक्षात घ्या. हा वजा x बरोबर 1/3, हा प्लसमध्ये इकडे गेल्यावर परत मायनस, मायनस म्हणजे काय, वजा 2/5 असं म्हणू आपण. ठीक आहे ना. परत हा एक जशा तसा आणू, आता परत वजा x बरोबर काय, यांचा गुणाकार करून घेतो. पहा तिरपा गुणाकार, 5 1 5, ठीक आहे, वजा 3 2 6 आणि छेदामध्ये काय 5 त्रिक 15 येईल लक्षात. पहा वजा x बरोबर किती, आता मला सांगा 5 मधून 6 जात नाही, जर काढले तर वजा चिन्ह येईल या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे 6 मधून 5 काढतो म्हणजे 1 राहिला, पण वजा 1, छेदामध्ये काय हा 15 येईल लक्षात. आता गणितामध्ये एक लक्षात येत असेल, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मग या ठिकाणी प्लस करा आणि या ठिकाणी प्लस करा, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर 1/15. म्हणजेच आपण असं डायरेक्ट लिहू शकतो, x बरोबर किती, तर 1/15 हे झालं आपलं उत्तर, येईल लक्षात. ठीक आहे ना. मायनस मायनस हा प्लस करून टाका शेवटी, जर इथं प्लस असता तर उत्तर आपलं मायनसमध्येच आलं असतं. ठीक आहे ना. चला त्यानंतरचं दुसरं गणित बघू यावरचं आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 11 तोच आहे, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा या ठिकाणी, 2/3च्या 5/6 मधून किती वजा केल्यास वजाबाकी 2/4 येईल, किती वजा केल्यास. ठीक आहे ना. मग त्याच पद्धतीचं गणित, याची मांडणी करून घेतोय पहा मी. हा 2/3च्या 3 च्या म्हणजे गुणाकार माहिती आहे तुम्हाला, 5/6 मधून हा 5/6 लिहितो, मधून म्हटलं म्हणून वजा करतो, किती म्हटलं म्हणून x करतोय, तर बरोबर काय येईल म्हटलं आहे 2/4. हा झाला 2/4, म्हणजे आपली ही झाली गणिताची मांडणी. आता सोडून घेऊ. पहा परत हा सोडून घेऊ, पहिले भाग जातो का पहा, 2ने इथे भाग जाताना दिसत आहे, बे 1 बे, बे त्रिक 6, बस झाला. आता जाईल का, नाही जाणार, म्हणजे अंशामध्ये राहिला हा 5 आणि छेदामध्ये 3 त्रिक 9 वजा हा x बरोबर काय, तर 2/4. ओके. आता वजा x जशा तसा लिहून टाकतो परत, वजा x बरोबर काय, हा लिहितोय मी 2/4, हा प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनसमध्ये, म्हणजे वजा काय हा 5/9 येईल लक्षात. परत वजा x बरोबर काय, 9 2 18, तिरपा गुणाकार करत आहे, 9 2 18, 4 5 20, 4 5 20, ठीक आहे, आणि छेदामध्ये काय 9 चोक 36. ओके. आता काय होईल पहा, हे सोडून घ्यायचं आहे, 18 मधून 20 जात नाही, 20 मधून 18 काढा आणि चिन्ह वजाचं द्या, म्हणजेच काय होईल वजा x बरोबर 18 मधून 20 जर काढल्या आपण तर वजा काय येते 2 आणि छेदामध्ये काय येईल हा 36. ओके. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की हा मायनस 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 काय होऊन जातो, हा प्लस होऊन गेला आहे. त्यानंतर 2ने 36ला भागतो, बे 1 बे, आणि 2ने जर 36ला भागलं तर 36च्या निम्मे किती 18, म्हणजे आपलं हे उत्तर किती निघाल 1/18. आपण इथे लिहून टाकू x बरोबर किती, तर 1/18 येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर, सोडवता येईल.
चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 12 आलेला आहे. काय म्हटलं आहे त्याच्यात, प्रश्न क्रमांक 1, 4/5 मध्ये किती वेळा 13/5 मिळवल्यास उत्तर 6 येईल. उत्तर 6 येईल. या ठिकाणी म्हटलं आहे मध्ये म्हणजे काय, बेरीज, आणि वेळा म्हणजे काय तर गुणाकार. वेळा म्हणजे काय असते, गुणाकार, लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर काय करता येईल पहा, लिहून घेऊ, मांडणी करून घेऊ त्या पद्धतीने. 4/5 मध्ये पहा लिहून घेतोय, 4/5 मध्ये म्हणजे काय, बेरजे चिन्ह. किती वेळा 13/5 म्हणजे याच्यामध्ये 13/5 हे आपल्याला किती वेळा मिळवायचे आहे. किती वेळा, किती म्हणजे माहीत नाही, वेळा म्हणजे काय तर गुणाकार. तर मिळविल्यास उत्तर काय येईल, 6. याचं उत्तर काय येईल म्हटलं त्यांनी, 6. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. येईल लक्षात. आता मला सांगा, हे सोडवण्यासाठी काय करता येईल आपल्याला, पहिले बेरीज करून घेऊ का, नाही. तर बेरीज पहिले करता येत नाही, गुणाकाराचं पहिले क्रिया करावी लागते. म्हणजे या ठिकाणी मी असा कंस टाकून घेतो आहे. येईल लक्षात. मग आता हे सोडून घेऊ पहिले. कसं सोडवता येईल, 13 गुणिला x म्हणजे या ठिकाणी असं लिहू आपण पहा, 13x छेदामध्ये काय 5 बरोबर. हा काय जशा तसा 6. हा प्लसमध्ये इकडे गेल्यावर मायनसमध्ये जाईल, म्हणजेच काय होईल, वजा काय 4/5. हा 4/5. ओके. हे सोडवता येईल आता आपल्याला. पहा हे सोडून घेऊ पहिले. काय करता येईल पहा, 5 × 30, 30 वजा 4. लक्षात घ्या काय केलं मी, 5 × 30, 30 वजा 4 म्हणजे 26, 26/5 असं याला आपण लिहू शकतो. येईल लक्षात. याला कसं सोडून घ्यायचं माहिती आहे ना, 5 × 30, 30 वजा 4 म्हणजे 26 आणि छेदामधला 5 असाच लिहून टाका. आता रेट कशाची पाहिजे आपल्याला, एक्सची. मी या ठिकाणी एक्स लिहितो आहे आणि 13/5 आहे, इथे गुणाकारात चिन्ह आहे, इकडे भागाकारात जाईल, म्हणजेच काय होईल, या ठिकाणी गुणाकारात गेला तर 13/5चा हा काय होईल, 5/13. येईल लक्षात. आता उत्तर पहा, एक्स बरोबर किती, 13 × 13, 13 दुणे 26. हा 5 कटला म्हणजे उत्तर काय राहिलं, फक्त 2. येईल लक्षात. म्हणजे या गणिताचं उत्तर काय, किती वेळा म्हटलं आहे त्यांनी, किती वेळा 13/5 मिळवल्यास उत्तर 6 येईल. तर किती वेळा मिळवा लागेल त्या ठिकाणी, 2 वेळा. किती वेळा तर 2 वेळा. येईल लक्षात. चला लिहून टाका ते. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 12. प्रश्न क्रमांक त्यामधला हा कितवा आहे, तर हा आहे दुसरा. ओके. काय म्हटलं आहे पहा, 2/3 मध्ये किती वेळा 2/3 मिळवल्यास उत्तर 8 येईल. ठीक आहे ना. उत्तर काय आलं पाहिजे, 8. मग त्याच पद्धतीने मांडणी करून घेतो. मध्ये म्हणजे काय, बेरीज, आणि वेळा म्हणजे काय तर गुणाकार. हे लक्षात असू द्या. पहा 2/3 या ठिकाणी लिहितोय मी, 2/3 मध्ये, मध्ये म्हणजे बेरीज. किती वेळा 2/3 या ठिकाणी लिहितोय मी, 2/3 किती वेळा, किती आणि वेळा. ठीक आहे. मिळविल्यास उत्तर किती येईल, 8. हे झाले 8. ही झाली गणिताची मांडणी. ओके. मग काय करता येईल, बेरीज तर करता येणार नाही, पहिले काय हा गुणाकार करून घेऊ. कंस केला आहे म्हणजे हा 2 गुणिला x म्हणजेच काय, या ठिकाणी लिहितो मी 2x छेदामध्ये हा 3. ओके. बरोबर काय तर 8. आता मला एक सांगा तुम्ही, हा कशात आहे, प्लसमध्ये, इकडे गेल्यानंतर मायनस, मायनस काय 2/3. आणि एक लक्षात घ्या, हा जो कंस आहे हा प्लसमध्ये आहे. हा कंस जर मायनसमध्ये असता तिथे मायनस लिहत आलो असतो आपण. ठीक आहे ना. प्लस लिहायची गरज नसते. ठीक आहे ना. त्यानंतर आता हे सोडून घेतो आहे पहिले. पहा बरोबर, 3 × 8 = 24, 24 वजा 2. पहा 3 × 8 = 24, 24 वजा 2 22. या ठिकाणी लिहितोय 22/3. ओके. 22/3. त्यानंतर पहा आता या ठिकाणी एकशी रेट काढायची आहे, 2/3 इकडे काय जाईल, 3/2. येईल लक्षात. पहा या ठिकाणी कटत आहे, 3 आणि 3 कटला, या 2ने 22ला भाग दिलं तर 11 उत्तर मिळते तुम्हाला. पहा x बरोबर काय, बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे म्हणजे काय राहिलं, 11 वेळा असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. चला व्यवस्थित पहा आणि याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 13. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 12/3 मधून. आता या ठिकाणी मधून आलं, याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये मध्य होता, आता मधून. मधून म्हणजे काय, वजाबाकी. ठीक आहे ना. किती वेळा 2/3 वजा करावे म्हणजे उत्तर 2 येईल. येईल लक्षात. मांडणी करून घेतो पहा गणिताची. 12/3 मधून या ठिकाणी लिहितोय 12/3 मधून म्हणजे काय, वजाबाकीचे. किती वेळा 2/3 या ठिकाणी पहिले 2/3 लिहून घेतो आणि किती वेळा, किती माहीत नाही, वेळा. ठीक आहे ना. करावे म्हणजे उत्तर 2 येईल. म्हणजे याचं उत्तर काय येईल म्हटलं आहे त्यांनी, 2 येईल. येईल लक्षात. ही झाली गणिताची मांडणी. साध्या पद्धतीने सोडून घेऊ. तेच आपलं वजाबाकी पहिले करता येत नाही, पहिले गुणाकार करून घेऊ. हा म्हणजे 2 गुणिला x म्हणजेच काय, हा 2x
छेदामध्ये काय हा 3 बरोबर काय तर 2 येईल लक्षात. आता हा वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून इथं वजाबाकी चिन्ह द्यावं लागेल. येईल लक्षात. प्लसचं चिन्ह असतं तर द्यायची गरज नसती. आता पहा 12/3 इकडे घेऊन जाऊ. हा प्लसमध्ये आहे इकडे मायनसमध्ये जाईल काय 12/3. ओके चला त्यानंतर काय होईल पहिले हे सोडून घेऊ आता आपण. पहा चला काय 3 दुणे 6 6 वजा 12 लक्षात घ्या काय म्हणत आहे मी 3 दुणे 6 6 वजा 12 6 मधून 12 जाते का नाही गेले तर काय होईल वजाबाकी चिन्ह येईल. म्हणजे पहा परत एकदा सांगतोय 3 दुणे 6 6 वजा 12 म्हणजे वजा 6 छेदामध्ये काय हा 3 येईल लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी काय होईल पहा आता हा 2/3चा इकडे काय 3/2 होईल. पण या ठिकाणी पहा वजा x असाच राहील. ठीक आहे ना वजा x असाच राहील. हा 2/3चा तिकडे काय होईल 3/2 पहा 3/2 झाला येईल लक्षात. आता काय हा प्लस प्लस होऊन जाईल या ठिकाणी मायनस मायनसचा प्लस प्लस म्हणजे हा 3 आणि हा 3 कटला. त्यानंतर बे एक बे आणि बे त्रिक 6 याचा अर्थ आपलं हे उत्तर काय मिळालं फक्त 3 म्हणजे x बरोबर काय राहिलं हे 3 येईल लक्षात वज झाला आहे. ठीक आहे त्यांनी काय म्हटलं आहे किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर 2 येईल तर किती वेळा 3 वेळा 3 वेळा असं उत्तर मिळते. ठीक आहे चला फक्त चेंज काय झाला या ठिकाणी वजाबाकी चिन्हाला शेवटी ते प्लसच झाला आहे. ठीक आहे ना चला परत एक बघू. पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा 13 प्रश्न क्रमांक त्यामधला हा दुसरा काय म्हणत आहे पहा 8/2 मधून किती वेळा 3/8 वजा करावे म्हणजे उत्तर काय येईल 3 येईल. म्हणजे उत्तर काय येईल 3 येईल. मांडणी करून घेतोय पहा मधून म्हणजे वजाबाकी चिन्ह माहिती आहे तुम्हाला 8/2 या ठिकाणी लिहितोय मी 8/2 वजा किती वेळा 3/8 या ठिकाणी लिहितोय मी 3/8 पण हे किती वेळा माहिती नाही. ठीक आहे बरोबर काय उत्तर काय येईल म्हटलं त्याने 3 येईल. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. मग त्याच पद्धतीने पहिले हे सोडून घेऊ आपण. ठीक आहे इथे कंस टाकू असा हे लिहून पण घेतोय 3 गुणिला x म्हणजे काय या ठिकाणी लिहिले मी 3x छेदामध्ये काय हा 8 बरोबर काय इथे 3 जशा तसा लिहून टाका. आता पहा हा वजा चिन्ह जशाच्या तसं द्या. प्लसचं असेल तर द्यायची गरज नसते. ठीक आहे ना हा 8/2 जे आहे प्लसमध्ये इकडे गेल्यावर मायनसमध्ये जाईल म्हणजेच काय या ठिकाणी 8/2 येईल. पहिले हे सोडून घेऊ आता आपण. पहा बेत्रिक 6 6 वजा 8 येईल लक्षात. पहा बेत्रिक 6 6 वजा 8 वजा 2 किती येईल वजा 2 या ठिकाणी लिहितो मी वजा 2 छेदामध्ये किती परत 2 येईल लक्षात. आता काय होईल पहा एक्सची रेट पाहिजे वजा x हा 3/8 तिकडे गेल्यावर काय जाईल 8/3 होऊन जाईल. म्हणजे पहा या ठिकाणी हा मायनस प्लस झाला हा मायनस प्लस. ओके आता जे कटते ते काढून टाकू. पहा बे एक बे बे चोक 8 अजून काही कटत आहे का काहीच नाही. म्हणजे आपलं उत्तर प्लसमध्ये निघते ते किती x बरोबर किती पहा बे चोक 8 आणि छेदामध्ये राहिला फक्त 3 म्हणजे किती वेळा उत्तर आलं ते 8/3 वेळा येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा. हे आपलं जे प्रकार आहे प्रकरण आहे हे संपलेलं आहे. कुठलं व्यवहारी अपूर्णांक व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा आणि परिपूर्ण गुण घ्या. भेटू आपण पुढल्या लेक्चरला. धन्यवाद.